तुम्ही कोणत्याही जातीतले जरी असलात तरी मनुष्यच आहात ना, नाही का? कोणत्याही जातीतले जरी असलात तरी तुम्ही मनुष्य आहात एवढं देवासाठी पुष्कळ आहे. माणसाचं सोडून द्या. माणसं जातीवाद नाईलाजानं करतात. गुणवत्ता असेल तर जातीवाद होत नाही. माझं आव्हान आहे तुम्हाला. पटतंय तुम्हाला? नाही पटत ना. तुमच्या हातात मोबाईल आहे. कोणत्या जातीच्या माणसाने केला माहिती आहे तुम्हाला? नाही वापरता ना मोबाईल. तिथं तुम्ही जात नाही पाहत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे, तुम्ही चष्मे आहेत. कोणत्या कंपनीने तयार केलं? मग तो शाकाहारी का मांसाहारी ते पण नाही पाहिलं. काय पाहिलं तुम्ही समोरच्या माणसाचं? ज्याचे कपडे घातलेत त्याचं काय पाहिलंय तुम्ही? ज्याची कंपनी काय पाहिलं तुम्ही? 1000 उदाहरणं रोज देतो. जातीवाद फक्त दुःख देण्यासाठी, बाकी काही उपयोग नाही त्याचा. किती बुद्धिमान मनुष्य असू द्या, वेदामधलं वाक्य आहेत, माझे गुरुजी सांगत होते, पुमांन पुमांसा परिपातु विश्वतः. माणसाने माणसाला जपावं, माणसाने माणसालाच गरज आहे, जातीची गरज नाही त्याची. जेवढे म्हणून माणसं जन्माला आलेली आहेत, भगवंताने हे विश्व बनवत असताना काही अशी टार्गेट दिलेले असतात. विशिष्ट माणसाला टार्गेट दिलेले असतात. आणि जे ध्येय दिलेलं असतं, टार्गेट दिलेलं असतं, त्याचा एक टप्पा ठेवलेला असतो भगवंताने. व्यापाराचा असेल, संसाराचा असेल, परमार्थाचा असेल, जे काही जगामध्ये असतील त्या सगळ्यांचा एक असं टप्पा ठेवलेला आहे. आणि मग जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हा त्या रस्त्यावर यायचं का त्या रस्त्याच्या विरोधात त्याच्याकरता चालायचं, हे तुमच्या हातामध्ये. समजा पूर्वेकडे सुख ठेवलेलं आहे आणि अचानक तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन तयार झाली आणि तुम्हाला असं वाटलं की जे पूर्वेकडे ठेवलेले आहेत तेच पश्चिमेकडे आहेत. आवाज येतो ना सगळ्याला? तेच पश्चिमेकडे आहेत. मग पूर्वेकडे असलेलं जे ध्येय आहे ते सोडलं जातं आणि पश्चिमच्या दिशेने प्रवास सुरू होतो. शोध त्याचाच आहे जे पूर्वेकडे आहेत. दिशा बदललेली आहेत आणि त्याच्या शोधामध्ये माणूस जातो त्याच्यामध्ये. आणि मग खूप प्रवास झाल्यानंतर एखादा साधू भेटतो. तुमच्या गावाला यायचे ब्रह्मनाथ येळंबला आणि पाथर्डीच्या दिशेने निघाला. पाथर्डीला गेल्यानंतर माणूस भेटला त्याला, कुठं निघाला? म्हणजे ब्रह्मनाथ येळंबला. म्हणजे इकडं नगर आहे, इकडे ब्रह्मनाथ येळंब आयुष्यात कधी लागणार नाही. तो म्हणतो चुकला का? म्हणे हो, परत येत होतो. मराठी कळाली का तुम्हाला? तो परत जो आला ना, गेला पण आणि परत आला पण, शून्य उपयोग झाला त्याचा. उकंड्या फाट्यावरून पाथर्डीला गेला आणि परत आला. जायला एक त्रास झाला आणि पुन्हा यायला एक त्रास झाला. जागा बदलली का? मग त्याला मध्येच टेन्शन येतं की इतकं कष्ट केलं मी, इतकं त्रास घेतला, 30 किलोमीटर गेलो, 30 किलोमीटर परत आलो, 0. चुकीच्या जागेवरून प्रवास झाला आणि परत येण्याकरता आला. त्याच्यानंतर जर तुम्ही पाऊल टाकलं योग्य दिशेने, त्याला प्रवास म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि हा जर प्रवास, माझी भाषा आहे का बरं का, हा जर प्रवास ध्येयाच्या दृष्टीने करायचा असेल, त्याच्यासाठी अभंग आहे. ज्याला परीक्षेत पास व्हायचं असेल त्याला अभ्यास करावा लागतो. नापास होण्याकरता काय करावं लागतं? बोला ना. नापास झालेलं न विचारतोय असं नाही बरं का. काय करावं लागेल त्याला? घर स्वच्छ करण्यासाठी झाडू आहे, घाण करण्यासाठी निसर्ग आहे. त्याला काहीच करावं लागत नाहीत महाराज. म्हणून ज्यांना जीवनामध्ये चुकीचं वागायचं आहे त्याच्यासाठी परमार्थ नाहीच, हा पहिला टप्पा समजून घ्या. वाईटच वागायचं आहे ज्याला जीवनामध्ये, त्याच्यासाठी चांगली गोष्ट नाहीच. मग तो प्रतिबंधक होऊ शकतो. एखादा चांगला माणूस आहे, पैसे कमवणारा आहे, त्याला तो आडवा येऊ शकतो ज्याला वाईट वागायचं आहे. हे टप्पे आहेत मनामध्ये. पैसा भरपूर आला, फोन येतो, खंडणी द्या,
प्रोटेक्शन मनी द्या, नवीन शब्द आला आता मुंबईला. म्हणून आता कमवलेले पैसे पण झाकण्याची व्यवस्था करावी लागते. एकाची नजर असते अशातला भाग नाही. मुलं जरा घेऊन जा, मुलं जरा थांबवा जरा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आडवं येणं, आडवं होणं, आडव्या पद्धतीने वागणं हा माझ्या दृष्टीने फार लहान विषय आहे. ज्याला मोठं व्हायचं आहे त्याला कष्ट आहे. मी राजकारणी लोकांना फार मानतो बरं का. महिना महिना ते घर सोडून वैराग्य वृत्तीने बाहेर असतात. तुम्ही प्रवास करून बघा बरं. मी राजकारणी हा भाग आत्ताचा सोडून दे, यांना तरी निदान लक्झरी गाड्या आहेत, विमान आहेत. शिवाजी महाराजांच्या टायमाचा प्रवास आठवा. आग्रा कुठे आहेत? काही काही भाग्यवान माणसं असतील ज्यांनी अजून ब्रह्मनाथ इळम सोडलंच नसेल. त्यांचं शेवटचं ठिकाण 2 तालुके. बाजार असेल तर पाथर्डी, नाही तर शिरूर. नाही मग एखाद दिवशी जर एखादा चांगला माणूस निघाला तर आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्याचं दर्शन होईल. बीड जिल्हा. आणि तुम्ही तर आज कमाल केली, मला नगरमधून वाजवत गाजवत बीडमध्ये आणलंय. म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणलंय, किती मोठं, ते पण रथामध्ये. विठ्ठला विठ्ठला. हा एक मनुष्य आहे जो फक्त तालुक्यातून कधीतरी जिल्ह्यात जातो. आणि एक छत्रपती आहेत, राज्य ओलांडून सुखरूप आग्र्यामध्ये जातात आणि तिथं या भारताचा जो राजा आहे त्याच्या तुरुंगात ते असतात. मराठी समजून घ्या. कोणी अडकवलंय तो इथून, म्हणजे समुद्राच्या टोकाला रायगड आहे आणि तिथून उत्तर प्रदेशामध्ये जो त्या काळातला विधर्मी बादशाह आहे, हिंदू बादशाह नाही आहेत की निदान त्याला दया येईल माया येईल असं काही प्रकरण नाही आहे. ते विधर्मी बादशाह आहे. त्याच्या तुरुंगातून पुन्हा सुटणं आणि रायगडपर्यंत हाताशी न येणं याला त्रास होतो. ही बुद्धिमत्ता आहे, हे विशेषता आहेत. म्हणजे मोठं व्हायचं असेल तर त्रास आहेत, काहीच करायचं नसेल ना अजिबात त्रास नाहीत, अजिबात त्रास नाहीत. आमच्या गडावर 1-2 विद्यार्थी आहेत, त्यांनी मला अगोदरच सांगून ठेवले, महाराज काम सांगा, अभ्यास सांगू नका. अगदी त्यांच्या जीवनामध्ये स्पष्ट आहे, आपल्याला मोठं व्हायचं नाही, मोक्ष सुखा हणू लाथा. विठ्ठला विठ्ठला. काय तुकोबाराच्या प्रमाणाचा असा सुद्धा वापर होतो. मोक्ष सुखा ते नंतर मिळण्यापेक्षा आता मिळतंय ना. फार मोठं सूत्र आहे, वरमध्य कपोता हा श्वमयुरात. उद्या मोर मिळेल या आशेने कबूतर का सोडायचं. हे सुद्धा सुख आहे आमचं, काहीच करायचं नाहीत, आनंदाने राहायचं. विशेष आहे, तुम्हाला अजून कळणार नाही हे रहस्य. मग त्यांना म्हटलं बघ ते मोठं नाहीच व्हायचं आम्हाला, तुझ्या चरणाची सेवा. 2 विद्यार्थी अजिबात अभ्यास हा विषयच नाही त्यांचा. मग त्यांना म्हटलं कीर्तन का काय घेणे, ऊन काय दिवा लागलाय. मराठी नाही कळली अजून. तो काय म्हणतोय, झालेल्याचा काय दिवा लागलाय, हा अंधार शोधतोय. कळालं तुम्हाला, हा काय शोधतोय, अंधार शोधतोय. याचं कधी ऐकू नका. शिकून काय दिवा लागला, हा अंधार चुका शोधणारा माणूस आहे. अशी दुर्बुद्धी आणि असे मित्र जीवनात नसावेत. विठ्ठला विठ्ठला. कायम खच्ची करतात. आणि इतिहासापासून आतापर्यंत हीच लोक आहेत. आपल्याला आपण सज्जन असतो, आपल्यामध्ये पाप भावना नसते, एक चमचा येतो आणि आपलं डोकं खराब करून जातो. आणि तो जवळचा असतो बरं का, झटका जवळून लागतो. मला सांगा, राम राजा होणार आहे, चांगली बातमी. कैकई आपल्या गळ्यातली मोत्याची माळ काढून मंथराला देते. मराठी समजून घ्या, माळ काढून देते, चांगली बातमी दिली म्हणून. मग बातमी देताना सुद्धा लक्षात ठेवा, मिळलं तर तुम्ही सांगत जाऊ नका, काय आपल्याला माहीत नाही भाऊ. नाही तर काय लोकांना उत्साह,
पहिलं सांगतील वाईट बातमी. जर एखाद्याला नोकरीला लागले असेल, पैसे दिले असतील, वाईट पहिलं सांगणार. आपण सांगले पहिला ॲक्सिडेंट झाला, मी सांगितलं ते, मी पाहिलं की बातमी. मोत्याची माळ काढून दिली, सहन झाली नाहीत, पुरस्कार सहन झाला नाही, आणि दुर्बुद्धी तिच्या मनात उत्पन्न केली मंथरेनं. राजघराण्यातली स्त्री आहे, दशरथाची पत्नी आहेत, सम्राटाची पत्नी आहेत, रामजीच्या मांडीवर खेळलेला आहेत, ती सुद्धा वाट चुकते. इतकी बेकार दुर्बुद्धी. पुढं आहे का? ती चुकली याचं वाईट नाही आहे, काही चुकली याचं वाईट नाहीत, राज्य उद्ध्वस्त केलं. करत्या माणसाने, बस जागी, विठाला एक निर्णय जर करत्या माणसाचा चुकला, करत्या माणसाचा एक निर्णय चुकला ना, घर उद्ध्वस्त होतं. शासनकर्त्याचा एक GR चुकला, राष्ट्र खराब होतं. आणि राष्ट्र ज्याच्या हातात आहेत त्याचा एक निर्णय चुकला, जीवन उद्ध्वस्त होतं. एक निर्णय, एक एवढी मोठी दुर्बुद्धी बरं का. एक क्षण असतो तो, एक क्षण, फार काळ नसतो तो चुकण्याचा, एक क्षण निर्णय चुकतो. वाईटाचं जर जाऊ द्या हो, रावण फिवून चुकला असेल, नाव धर्मराज, नाव काय? भगवंतानी देखील त्याच्यावर विश्वास ठेवावा. शत्रूने सुद्धा धर्मराजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, इतकी तपश्चर्या कमवलेला. जुगार खेळायला आहे दुर्बुद्धी. ते वारकऱ्याने जुगार खेळावा, बोला ना. काय ते जेवढं पाप लागेल ते माझ्या माथी असेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही लोकांना असं वाटतं की धर्मराजाला बाबा बोलले, महाभारत घडवलं, याच्यापेक्षा काय वाईट आहे? इतकं वाईट आहे. एक निर्णय चुकला धर्मराजाचा. महाभारताच्या शेवटी 20 माणसं म्हातारे शिल्लक होते अख्ख्या भारतामध्ये, एवढा निर्णय चुकला. एक मोह आवडता आला नाही. मला सांगा, जुगार खेळायला ठीक आहे, थोडेफार गेले पेले. एका राजघराण्यातली पत्नी जी आपली द्रौपदी, आणि त्या पत्नीला डावावर लावावं आणि त्याचं नाव धर्मराज असावं, पहिल्या चरणात सांगतात. हजार माणसं, करोडो माणसं या जगामध्ये असे जे देवाला मानत नाहीत, फक्त पैशाला आणि सत्याला मानतात. अजिबात टेन्शन घेऊ नका की आपणच शहाणे आहोत म्हणून. नवीन मुलं शाळेत जातात आणि त्यांना असं शिकवलं जातं देव नाही, अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे. ते होतं, फरक पडतो. आमच्याबरोबर एक विद्यार्थी होता, अतिशय धार्मिक, नाकापासून गंध लावत होता आणि व्यवस्थित, त्याचे 2 टिंबे, एक लाल एक काळं, इतकं सुंदर, शेंडी वगैरे असं व्यवस्थित. ते विचारसागर शिकलं आणि त्याला ज्ञान झालं जगात सगळंच ब्रह्म आहेत. त्यांनी सगळं उचलून ठेवून दिलं. मग मी एक दिवशी बघितलं, त्यांनी माझ्यासारखी कटिंग केलेली, शेंडी नसलेला, पुन्हा सगळं स्टाईलमध्ये वागायला सुरुवात केली. मी म्हटलं तुझ्यात कसं काय बदल झाला? सर्वम खलु इदं ब्रह्म. जर जगत व्यापक आहे, व्यापक शक्ती आहेत, तिथं पूजा कशाला करायची?
मराठी कळली का? या मुद्द्यावर मुस्लिम धर्म आहे. हा जो मुद्दा आहे ना, जो महाराज बोलतो, तो एवढा लहान मुद्दा समजू नका. एक धर्म जन्माला आला, मूर्ती पूजा करत नाही. काय करायची? अल्लाह निर्गुण आहेत, 7 आसमान के बाद में रहता है. इथं काय पूजा करायची? मग इथं मारामारीच, युद्ध, अशांतता, ही शिकवण आहे. माझा मुद्दा आहे का? ज्ञान फार चांगली गोष्ट आहे, हे कधीही माणसाने डोक्यात घेऊ नका. प्रेम ज्याच्याकडे आहे ना, त्याला माऊलीने, ज्ञानोबाईंनी गीता सांगितली, कृष्णाने गीता सांगितली. प्रेम ज्याच्याकडे आहे, ज्ञान ज्याच्याकडे, बिघडलेलेच आहे. तुम्ही अजूनही अनुभव घेऊन पहा. थोडं शिकलं ना, पोरगा हातातून जातो. MA झाला, मलाच प्रश्न विचारतात, महाराज काय खरं जगामध्ये? म्हणलं तुला कुणी सांगितलं खरं आहे म्हणून? आमच्या अख्खे कीर्तनकार जगत मिथ्या म्हणून सांगतात, तू काही नवीन सांगतो का? नाही, पण मला सांगा म्हणे, महाराज होऊन तरी काय मिळालं? म्हणलं तुला काय कळणार आहे? झाल्यानंतर कळेल ना. नाही कळालं. एका मुलीचं पोट दुखत होतं. लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी पोट दुखत होतं. गर्भवती होती. डॉक्टरकडे दाखवलं, सांगितलं तिला गर्भवती आहे, 4था महिना आहे, दुखतं पोट. घरी आली ती. तिची नणंद होती बिना लग्नाची. मग आता तुमच्या लक्षात येते का? गर्भवती जी आहे तिला दक्षता घ्यावी लागते ना, पोट दुखतंय म्हणून. नणंद, नांदू न देणारीला नणंद म्हणतात. मग आता ती हॉस्पिटलमधून आलेली, चेक करून आलेली, तिला आरामाची गरज आहे डॉक्टरने सांगितलेली. नणंद लागली भांडायला. सासू आली, तिचा नवरा आला. काय झालं? मग का बसली ही? काम का करत नाही? 3 महिने काम. अरे तिच्या पोटात दुखतंय. माझ्या पण दुखतंय म्हणे पोटात. रात्री मी धिरडे खाल्ले होते, पचले नाहीत. मग काय एवढं मोठं दुखतं का म्हणे? काम करायला सांग. मराठी कळाली का? पोटातलं दुखणं सुद्धा वेगळं असतं. नणंदचं दुखणं वेगळं, गर्भवतीचं दुखणं वेगळं, जिला आई व्हायचंय ना तिचं दुखणं वेगळं आहे, आणि जिला नावं ठेवायचं आहे ना तिचं दुखणं वेगळं आहे. तसं परमार्थामधलं दुःख वेगळं आहे आणि संसारिकातलं दुःख वेगळं. संसारामध्ये कशाचंही दुःख असतं. शेजाऱ्याला नोकरी लागली तरी दुःख असतं. मी तर माझा अनुभव सांगतो महाराज, जुने अनुभव आहेत माझे. असं हाच ड्रेस असायचा आणि मी 25 वर्षापूर्वी स्वित्झर्लंडला गेलो होतो, गादीवर बसण्याच्या 3 वर्ष अगोदर. बघा, माझा मुद्दा समजून घ्या, नाही तर तुम्हाला वाटेल की मी गेलो आहे म्हणून सांगतो. ड्रेस हाच, जगामध्ये 78 हाच ड्रेस. आता मी एवढ्या लांब गेलो, तिथं भारतीय पोरं आले होते. 25 वर्षापूर्वीचं माझं वय हा ड्रेस. तिथले सगळे जे इंग्रज होते ना ते आदर देत होते, बेस्ट युनिफॉर्म म्हणून, चांगला ड्रेस आहे, चांगला ड्रेस आहे. ती जी पोरं होती मुंबईची आलेली, शिकलेली, ती मला बघितली, पंडितजी इधर कैसे? राग आहे. बोले विजा वगैरे मिळा क्या? नाही कळालं. आणि हे कुठं विचारतायत? स्वित्झर्लंडला. विजा मिळाला का? मग आलो कसा काय? तुम्हाला पण कळलं नाही. म्हणजे विजा म्हणजे काय असतो? विठाला विठाला. म्हणजे जे भारतीय लोक आहेत त्याला टेन्शन, धोतर इकडं कसं काय? आम्हीच घ्यायला पाहिजे. विद्वत्तेचा अर्थ पहा. जे समजदार आहे त्यांना माहिती आहे कायदेशीर आलेला आहे, विजा आहे, तिकीट आहे, सगळं कुठेतरी सोय असेल, सगळं असेल. सहन नाही होत, आमचा हक्क आहे, याला संसार म्हणतात. बरं, स्वित्झर्लंडनी येऊन मला पण दुखी व्हायची काय गरज आहे का? मराठी कळाले? तुम्ही जो निसर्गाचा आनंद घ्यायला गेलेला आहे, असं पण 1000 प्रकार आहेत असे. तू इथं कसा काय? काही काही माणसं आमदाराजवळ जातात, ते चमचे म्हणतात, तू इकडं कसं काय? मग चमच्यानीच जावं असं काही नियम आहे का? जनतेने जावं का? निवडून कोण देतं, चमचे का जनता? मग हे मधले लोक ठरवतात कोणी गेलं पाहिजे साहेबाकडे. जर गेलाच एखादा माणूस, लगेच कानात, चमच्या कानात सांगतो, त्यांनी मतदान नाही केलं बरं का आपल्या, त्याचं काम ऐकू नका.
आणि त्यांनी जर नाही ऐकलं तर ती दुर्बुद्धी. विठ्ठला विठ्ठला. फार इतिहास भरलाय महाराज या गोष्टीने, इतिहास. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, कैकेयीचं सोडा, आपण तिलाही माफ करू. देवाच्या आणि संताच्या सानिध्यात राहणारे हे सुद्धा दुर्बुद्धी सुचू शकते, यांना सुद्धा दुर्बुद्धी सुचते. जनकाच्या घरात सीता जन्माला आली की ज्या जनकाचं उदाहरण गीतेमध्ये दिलं जातं की अर्जुना जनकाप्रमाणे काम कर. कृष्ण उदाहरण देत आहेत. कृष्णामध्ये ते उदाहरण जनका, त्यांची मुलगी जानकी आणि देवाची पत्नी ज्या रामाचं संपूर्ण जगामध्ये उदाहरण दिलं जातं, त्या रामाची पत्नी सीता. म्हणजे बघा, संताच्या कुळात जन्माला आली देवाची पत्नी झालेली सीता. आणि दुर्बुद्धी म्हणजे काय? हरण पाहून आपला नवरा पाठवणं ही दुर्बुद्धी. दुःख कुठून निर्माण झालं? 12 वर्ष बरोबर आहे रामाच्या जंगलामध्ये, दुखी नाही आहे. माझा मुद्दा समजून घ्या. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ज्या खेडेगावातल्या स्त्रिया आहेत ना, त्यांनी हे उदाहरण घ्या. आदिवासी क्षेत्रामध्ये दंडकारण्यामध्ये राहणाऱ्या सीतेला नवरा बरोबर आहे म्हणून 12 वर्ष दुःख नाही. नवरा बरोबर आहे म्हणून 12 वर्ष. जर का तुमची इच्छा बदलली, दुर्बुद्धी सुचली आणि नवऱ्याला जर तुम्ही काम सांगितलं ना, संसार उद्ध्वस्त होतो. अभंग लहान नाही आहे, अर्थ फार महान आहे. कोण? देवाच्या सानिध्यातल्या सीतेला दुर्बुद्धी सुचली आणि एका हरणाच्या मागे राम लावला. मराठी नाही कळले ना? तुम्ही सगळे तेच आहेत हो, सगळे तेच आहेत. जो देव नवसाला पावणार आहेत त्याला जाऊन तुम्ही सांगता, देवा एवढं काम कर. कुणाला काम सांगितलं तुम्ही? तुम्हाला कधीतरी सुचतं का की त्याची योग्यता काय? अहो, तुम्ही भाग्यवान आहेत महाराज. एक जण गडावर पोरगी घेऊन आला, MBBS झालेली, आणि मला सांगितलं महाराज ही MBBS झाली, आता हिचं तुम्ही बघा. गडाच्या महंतानी. मी म्हटलं अहो ते आता तुमचं ओळख नाही. नाही नाही, मोठे बाबा करत होते. म्हणजे तिथपर्यंत काम सांगणारी लोक आहेत. कोणी कोणतं काम करावं आणि काय नाहीच कळत. विठ्ठला विठ्ठला. आता या गावामध्ये विष्णू भैरव आहेत, रक्षण करण्याचं ठिकाणी. तुम्ही भाग्यवान आहेत, एवढ्या चांगल्या तीर्थामध्ये जन्म झाला, राहताय तुम्ही. महादेवाचे अवतार आहेत आणि ते आपल्या गावामध्ये आहेत. 100-150 गावांचं दैवत आहे. अशा देवाचे तुम्ही शिष्य आहात. आता मी तुम्हाला अजून उलटा प्रश्न विचारतो. तुम्ही पंढरपूरला गेलात, विष्णूच्या मंदिरामध्ये गेलात, पाया पडलात तुम्ही, आणि घरात दारिद्र्य आहे, भगवंताला म्हणता तुम्ही घरात दारिद्र्य, जरा लक्ष्मी पाठवा. एवढं सोपं आहे का न्यायाचार्य? तुम्ही ज्यांच्याकडे गेलात विष्णूकडे, त्याची पत्नी मागताय, कधी सुचलं का तुम्हाला? असा जगात कुठला दोस्त आहे का तुमचा प्रेमळ की तुम्ही त्याच्या घरात गेलात, त्याला विनंती केली व तुमची पत्नी आमच्या घरी पाठवा? आहे? तुम्ही जेव्हा लक्ष्मी मागता विष्णूला, कसं पाहिलं पाहिजे तुमच्याकडे विष्णूनी? खरंच भक्ती करता का तुम्ही? अशा 1000 उदाहरणं आहेत. मी तुम्हाला एक तुमच्या जीवनातल्या काय चुका आहेत ते सांगतोय तुम्हाला. तुम्ही पूजा करताय का काय करताय नेमकं तुम्हाला कळत नाही. याच्यासाठी ज्ञान लागतं, याच्यासाठी सुबुद्धी लागते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांचा अभ्यास करा तुम्ही. नवसाला पावणाऱ्या देवाकडे जातात. गंमत म्हणून सांगतोय बरं का, व्यंकटेश्वर आपल्या भारतामध्ये सगळ्यात उत्पन्न असणारं देवस्थान आहे. मी गेलो होतो तिथं तिरुपतीला.
ते हुंडीमध्ये पैसा येतो, रात्री मोजलं जातं. मग मी विचारलं की हा जो पैसा येतो याचा काय इतिहास आहे, काय? त्यांनी सांगितलं की लग्नासाठी तिरुपतीने कर्ज घेतलं होतं कुबेराकडून. इतिहास पण कसे भारी भारी बघा. कोणी कर्ज घेतलंय? तिरुपतीनी. कोणाकडून घेतलंय? आणि त्याचं व्याज रोज चुकवलं जातं. आणि त्या देवाकडे तुम्ही जाता पैसे मागायला जो मुळात कर्जात आहे. आणि कर्ज तिरुपतीचं आणि तुम्ही त्याला हुंडीमध्ये पैसे टाकतात. काय भारत आहे आपला. हे तत्वज्ञान. आणि याच्यामुळं काय झालंय, भारताचं तत्वज्ञान बदनाम झालंय. परमाणूचा शोध ऋषीने केलेला आहे. सूर्य एका ठिकाणी पृथ्वी फिरतेत याचा शोध संतांनी घेतलेला आहे. आणि ह्या मूर्खपणामुळं अध्यात्म बदनाम होतं. विठाला विठाला. नाही समजत आपल्याला. आणि जर तुम्हाला नाही तुमच्या इच्छेला आलं, ज्ञानोबांनी ओव्या इतक्या सुंदर दिलेल्या आहेत. मग बिघडलिया टाकीती नाही म्हणून. जर तुम्ही एखाद्या साधूकडे गेला, एखाद्या देवाकडे गेला आणि जो तुमच्या नवसाला नाही पावला, पक्ष बदला. जुनी पद्धत आहे बरं का. आत्ता अजिबात नाही पक्ष बदलण्याची, जुनी प्रथा आहे. देव बदलणारी लोक आहेत हो. हे ज्ञानोबांच्या ओव्या आहेत देव बदलण्याच्या. बिघडलिया टाकीती नाही. हा देव नव्हताच, माझ्या नवसाला पावला नाही, बदला देव. मग देव बदलणाऱ्या भारतामध्ये आपण राहतो. पक्ष बदलण्याचा काय कौतुक आहे आपल्याला. कधी महंत बदलतात, संत बदलतात, मांत्रिक बदलतात, नाही बदलतात. काहीच नाही झालं तर नेता बदलतात. आणि नेता तो पाहिजेत चुकीच्या कामाला प्रोत्साहन देणारा नेता पाहिजे. म्हणून भारत सुधरत नाही. योग्य काम केलं ना कुणालाच फोन करायची गरज नाही. जाताना ओव्हरटर्न लोड घ्यायचा ट्रकचा, अडकला की नेत्याला फोन, गाडी अडवली. नको चुकीचं काम करू. नाही कळालं. चुकीचं जर काम नाही केलं ना, देवाची ताकद नाही तुम्हाला शिक्षा द्यायची. याचं नाव गीता आहे. त्यालाच कर्मफळ असं म्हणतात. चुकीचं कामच केलं नाही, देवाची गरज नाही. आणि जर चुकलं ना, देव सुद्धा तुम्हाला वाचवत नाहीत. ही रामाच्या बापाची कथा आहे. काय दशरथाचा इतिहास आहे बघा. सुचलं पाहिजे तुम्हाला, लक्षात ठेवा. इथं माफ नाही. आपण रामाला मानतो, पण कर्मफळ कोणालाच चुकलेलं नाही. कोणत्याच व्यक्तीला साधूला नाही, देवाला नाही. म्हणून कधीही सांगत असताना सांगतो, कर्म व्यवस्थित करा. प्रेम मिळेल, प्रेमाबरोबर मान मिळेल. प्रेमाबरोबर. तुमच्या गावात काही मी पहिल्यांदाच आलो आहे का? 22 वर्षानंतर तुम्ही मिरवणूक काढली. हे कर्माचं फळ आहे. तुम्हाला काय वाटलं? ज्या ज्या गावात मी जातो, गादीवर तर मी 22 वर्षापूर्वी बसलेलो आहे. तेव्हा कोण आडवे आले होते? तेव्हा नुसते आडवे होते. पण 22 वर्षामध्ये जो गडाची उत्क्रांती झाली, अन्नदान आणि ज्ञानाची उत्क्रांती झाली, समाजात प्रेम निर्माण झालं. दृष्टांत आहे बरं, नाही ते चुकीचा अर्थ काढा. दृष्टांत आहेत. प्रेम निर्माण झालं, एकता निर्माण झाली, आकडे वाढले. आणि ज्यांनी सत्कर्म केलं नाही ते वाकडे झाले. आपलं काही बांधायला बांधच नाही कुठे. टेन्शन, रोज टेन्शन हो. एक झाले की एक आकडा, एक झाले की मला म्हणजे महाराज पैसे काय करतात म्हणजे ये गडावर. आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही, जेव्हा आकडा जाहीर होतो याच्यावर सरकारचं लक्ष असतं. एवढं सोपं नाही, लपवणं सोपं आहे. जाहीर केल्यानंतर एवढं सरकार गाफील आहे काय? एवढा पैसा येतो, कुठं जातो? अहो, एका माणसाने स्वतः गणित करून मला येऊन दाखवलं. मलाच माहिती नाही वर्षामध्ये वर्गणी किती झाली. महाराज एवढी वर्गणी झाली या वर्षामध्ये, नाही कळलं. याच्यासुद्धा ओव्या आहेत. पुढीलाचे ओझे ना आपले माथा घ्यायचे. वर्गणी झाली गडाला आणि ह्या महाराजाला टेन्शन, याच्याकडे पावती. ती कशा करता? काय गरज काय? पुढं नीट आहे का? तुमचं जीवन
अनमोल आहे हे पहिलं तुम्हाला कळायला पाहिजे. मराठी नीट आहे का? तुम्ही अनमोल आहात. चांगल्या माणसाला भेटा, चांगलं ज्ञान प्राप्त करा, वेळेचा सदुपयोग करा, हे परमार्थ आहे. तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही अनमोल आहात हे तुम्हाला पटतच नाहीत. कोणी तुमचा टपली मारतं, कोणी तुमचा वापर करतं, कोणी तुम्हाला घेऊन जातं. नाही, जर तुम्हाला कंट्रोल होत नसेल, नीट आहे का, दुर्बुद्धी जर तुमची जात नसेल, होतं कधी कधी नाईलाज असो माणसाला, तंबाखू सोडावी वाटते, दारू सोडावी वाटते, चांगलं व्हावं वाटतं. काही काही मुलांच्या तक्रारी 10वी 12वीच्या, महाराज अभ्यासात मन लागत नाही. प्रार्थना करा. अतिशय चांगला अभंग. आता मज ही प्रार्थना आहे. हे महाराज लोकांचं आणि देवा धर्माचं काम आहे. कोणत्याही धर्मामध्ये जा, कोणत्याही धर्मात म्हणतोय, प्रार्थना फार महत्वाची. ईसाई धर्म असो, मुस्लिम धर्म, प्रार्थनेचं नाव बदललेलं आहे, प्रार्थनेची पद्धत बदललेली आहे. प्रार्थना कुठल्याही धर्मामध्ये बंद नाही आहे, पण ती प्रार्थनेत काय मागायचंय हे कळालं पाहिजे. वेदापासून आतापर्यंत 1000 धर्मशोधा आले गेले, सगळ्यामध्ये प्रार्थना आहेत. तुम्ही शाळेत जात असताना प्रार्थना आहे. प्रार्थनेत जे मागितले त्याचा अभ्यास पाहिजे. आता माझा ऐसे करी देवा, प्रारब्धवशात, पूर्व प्रारब्धवशात नाही आम्हाला चांगलं सुचत, नाही आम्हाला कंट्रोल नाही होत, आम्हाला वाटतं संत व्हावं, आम्हाला वाटतं परमार्थामध्ये यावं, कंट्रोल होत नाही ना, सद्गुणाच्या शेजारी या. आता माझा ऐसे करी, माझ्याकडून होत नाही, माझ्याकडून दुर्गुण सुटले जात नाहीत, मला प्रार्थना कर, मला आशीर्वाद दे, मला जवळ घे. तुझे पाय चित्ती धरी, तुझं ज्ञान तुझं चित्तात धरलं गेलं पाहिजेत. म्हणजे महाराज हे होऊ शकतं का? संपूर्ण जग प्रार्थना करतो, संपूर्ण जग प्रार्थना करतं. एखादा माणूस आजारी पडला, मुस्लिम असेल तर दुआ मागतो, ईसाई असेल तर प्रार्थना करतो, आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या हिंदू धर्मात असेल तर देवाला जाऊन नवस करतात. ही प्रार्थना आहे. जगद्गुरु तुकोबरायांची प्रार्थना करतात, त्याच्या मागचा भाव आहे हा. आणि प्रारब्धाचा सगळ्यात मोठा फटका सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठा फटका. हे जे 2 चरण आहेत ना, हे फार साधे आहेत, सरळ आहेत. दुर्बुद्धी ते मना आणि देवा, आता माझा ऐसे करी, तुझे पाय, मी प्रार्थना करतो की मला सन्मार्गाला लाव. पण तिसरा जो मुद्दा आहे ना, तो जगातला सगळ्यात खतरनाक मुद्दा आहे, तिसऱ्या चरणाचा. आता
खतरनाक एवढा शब्द आहे. उपजाला परमार्थ करण्याची, चांगलं वागण्याची भावना जन्माला येत नाही. हे ज्ञानी लोकांबद्दल बोलतो. हे पहिलंच सांगितलंय, हा अभंग सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी आहे. जे वाईट आहे ते वाईटच आहे. चांगली भावनाच निर्माण होत नाही, उपजत नाही. उपजाला भगवंत प्राप्त करून घ्यावा हे परमार्थिक लोकांच्या मनात भावना उत्पन्न होत नाही. बऱ्याचशा परमार्थिकांना पाहतो मी, लोकांना पाहतो, त्यांच्या जवळ बसल्यानंतर त्यांचे संस्कार मला समजतात. वर्षभराची डायरी दाखवतात महाराज, रोज 3 कीर्तनं. उपजाला काही माणसं म्हणतात आम्ही कीर्तन न करता आम्हाला सगळं जागेवर मिळतं. हे काही भाव आहे? आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, ही काही वस्तू आहे? त्याच्या पुढं जाऊन सांगतो, एखादा दुकानदार असेल, मरेपर्यंत एकच इच्छा करतो, वाढावे, संतान गृही व्हावे. हे भाव आहे. अहो, भाव जन्माला येणं याच्यासाठीच प्रारब्ध लागतं, याच्याकरता पुण्य लागतं. संताजवळ योग्य मागावं, संत कळावेत, हे दोन्ही गोष्टी आहेत. संत कळावेत म्हणून पुण्य लागतं. मग ह्याचा दृष्टांत मी तुम्हाला आत्ता दिला. संतांच्या घरात जन्माला आली सीता आणि देवाच्या बरोबर 12 वर्ष राहिली. उपजाला भाव जमलंच नाही तिला. हरणीचा भाव जन्माला आला, आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. देव आणि संत दोन्ही एकत्रित असताना सुद्धा चांगली सद्भावना उत्पन्न होत नाही. विठाला विठाला. जेवढे वैज्ञानिक लोक आहेत, जेवढे विज्ञानाला मांडणार आहेत, त्यांना आव्हान आहेत. आव्हान का चांगली भावना उत्पन्न होत नाही? अभ्यास करून बघा. याला आम्ही प्रारब्ध म्हणतो. इथं अध्यात्मशास्त्र सफल आहे. मागच्या जन्मातलं पुण्य म्हणण्याचं कारण, एकाच आईच्या पोटी 2 जण जन्माला येतात. दोघांचे भिन्न भिन्न कर्म असतात. एक श्रीमंत असतो आणि एक गरीब असतो. गरीब असतो, विचारा त्याला, हट्टी असतो तो, नाही मला हेच पाहिजेत, वाईटच पाहिजेत. आणि काही काही माणसं असेच महाराज, आयुष्यात कीर्तन हा प्रकारच ऐकत नाहीत. आपल्याला त्या साईडला नको, 2 पैसे घ्या सप्ताहाचे, आम्हाला बोलवू नका. त्यांना विचारलं काय, काही संबंधच नाही आपल्याला. देव पण नको आणि परमार्थ पण नको. समाज आहे म्हणून आम्ही दान करतो. ऐकायची भावना होत नाही. आणि परमार्थातलं पहिलं पायरी हे श्रवण आहे. विठाला विठाला. पहिली पायरी ऐकणे, पहिली पायरी. ज्याला ऐकता येतं ना, तो माणूस विद्वान होतो. डॉक्टरकडे जा, गेल्या गेल्या तो तुमचं ऐकतो म्हणून डॉक्टर होतो. तो काय होतंय तुम्हाला? आता काही काही भाग्यवान डॉक्टर आहेत, सगळं झाल्यानंतर विचारतात काय होतंय. मग आलो कशा करतात? अवघड आहे. ऐकणं. वकिलाकडे जा, सगळी स्टोरी ऐकतो. तो ऐकतो, ऐकण्याचे पैसे घेतो आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आपलं हृदय संताजवळ उघड करा, त्याच्यावर संत औषध देतील. संताकडे लपवून ठेवू नका. जेव्हा लोक बाबाकडे येतात ना, हृदय उघडं करतात. महाराज बाबा चुकलं, याच्यातून तारा. चुकणं स्वभाव आहे, लपवणं कपट आहे. आणि कपटी माणसाचा उद्धार होतच नाही. विठाला विठाला. एकदम तुकोबराईची भाषा सांगतो मी, ज्यांचा गाथा जगात प्रसिद्ध आहेत. ते म्हणतात, मी अनाथ अपराधी कर्महीन. उघडा करा ना, तुम्हाला मोठं व्हायचं ना, उणीव दाखवा आपली. जगातले सगळे प्रेमविवाह 99% सफल होत नाही. किती टक्के? ते उणीव दाखवतच नाही एकमेकाला. भेटल्या सांगता तुझ्यासाठी मी चंद्र सूर्य आणतो. नाही कळालं तुम्हाला? भेटल्या आणि बेस्ट कपडे घालतील, बेस्ट फॅशन करतील, नको तो मेकअप लावतील. मेकअप कळलं का तुम्हाला? स्वतःला फसवणं म्हणजे मेकअप करणे. मी जशी आहे तशी दिसत नाही म्हणजे मेकअप. चांगली दिसते
आता ते त्याला चांगली पाहायची सवय, चेहरा धुतल्यानंतर. मुलं बघा तुम्ही, नाही नाही ते कपडे उधार, मित्राचे कपडे आणतात तो उधार, आजच्या दिवस दे. इम्प्रेशन टाकण्यासाठी गाडी दुसऱ्याची आणतात. बरेचसे महाराज लोकांचे कपडे पाहून आळंदीला ज्या आलेले आहेत ते फसलेले आहेत की त्याच्याकडे तेवढंच भांडवल आहे, दुसरं काहीच नाही. मुद्दा लक्षात, दिसतं आतमध्ये काही नाही आहे, आतलं नाही दाखवत. आणि जेव्हा खरं कळतं ना, मग तेव्हा असलेली श्रद्धा पण नष्ट होते महाराज. मी एका साधूला बघितलं, आयुष्यभर दुसऱ्या जातीचा आहे म्हणून प्रसिद्ध झाला तो, आणि किती वर्ष 60 स्वतःची जात लपवली त्यांनी. आणि जेव्हा ते गेले तेव्हा तिथल्या लोकांना असं विचारलं की बुवा कोणी घरातला पाहुणा आणू अंत्यविधीसाठी. जेव्हा अंत्यविधीसाठी पाहुणा आणायला गेल्यानंतर जात कळाली. लोक म्हणजे 60 वर्ष लपवलं. काय लपवायचं कारण आहे? तुम्ही कोणत्याही जातीतले जरी असलात तरी मनुष्यच आहात ना, नाही का? कोणत्याही जातीतले जरी असलात तरी तुम्ही मनुष्य आहात. एवढं देवासाठी पुष्कळ आहे. माणसाचं सोडून द्या. माणसं जातीवाद नाईलाजानं करतात. गुणवत्ता असेल तर जातीवाद होत नाही. माझं आव्हान आहे तुम्हाला. पटतंय तुम्हाला? नाही पटत ना. तुमच्या हातात मोबाईल आहे, कोणत्या जातीच्या माणसाने केला माहिती आहे तुम्हाला? नाही वापरता ना मोबाईल, तिथं तुम्ही जात नाही पाहत ना. तुमच्या हातात घड्याळ आहे, तुम्ही चष्मे आहेत, कोणत्या कंपनीने तयार केलं, मग तो शाकाहारी का मांसाहारी ते पण नाही पाहिलं. काय पाहिलं तुम्ही समोरच्या माणसाचं? ज्याचे कपडे घातलेत त्याचं काय पाहिलंय तुम्ही? ज्याची कंपनी काय पाहिलं तुम्ही? 1000 उदाहरणं रोज देतो. जातीवाद फक्त दुःख देण्यासाठी आहे, बाकी काही उपयोग नाही त्याचा. किती बुद्धिमान मनुष्य असू द्या, वेदामधलं वाक्य आहेत, माझे गुरुजी सांगत होते, पुमांस पुमांसा परिपातु विश्वतः. माणसाने माणसाला जपावं, माणसाने माणसालाच गरज आहे, जातीची गरज नाही त्याची. मी ब्रह्मनाथ येळमला धन्यवाद देतो. शास्त्रीजी सारखे चांगले व्यक्ती मिळाले तुम्हाला, पारिकर. शास्त्रीजींना जपा, नाही तर तुमचं संस्थान किती वर्ष कसं होतं हे मला नका सांगू. 12 वर्षामध्ये हे जे परिवर्तन केलेलं आहे, हे परिवर्तन करणं, आपलं संसार नसताना देवाचा संसार करणं, असे चांगले सद्बुद्धीवाले व्यक्ती तुम्हाला मिळालेत. आम्ही त्यांच्या पाठीमध्ये आहोत, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. झाला विठाला. स्वतःच्या उद्धाराची सद्भावना जन्माला येणं ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. एक तुकोबारायांचा अभंग आहे बरं का, माझा मीच झालो. आता जेवढ्यांची मी उदाहरणं दिली ना तुम्हाला, सीतेचं उदाहरण दिलं, कैकेयीचं दिलं, जे उदाहरणं दिलेत तुम्हाला, मागच्या कीर्तनामध्ये जे आपला आता सप्ताह झाला त्यात काही उदाहरणं रावणाचे दिले. हे सगळी माणसं स्वतःला घातक आहेत. कैकेयीला दुर्बुद्धी सुचली, लोकांनी थोडा त्रास सहन केला. नीट ऐका बरं का, अगोदरचं साम्राज्य दशरथाचं चांगलं होतं, नंतर रामच राजा झाला, मध्यंतरी कैकेयी बदनाम झाली. मध्यंतरी अगोदरही चांगलं आहे, नंतरही चांगलं आहे, मध्यंतरीचा काळ त्या बुद्धीनं बदनाम झाली. आता उलटा भाग आहे का? रामाचं मूर्ती स्थापन करत असताना सीताची मूर्ती असते का नाही? राम, सीता आणि लक्ष्मण. रामासाठी सीता आहे, रामासाठी हनुमंतराय आहेत. हनुमंतरायची जात बघितली का तुम्ही? बोला ना. कर्तृत्व बघितलं. रामाचं मंदिर नसेल पण हनुमंताचं मंदिर आहे. कर्तृत्व, संत, इतकी ताकद आहेत महाराज सेवेमध्ये, इतकं फळ. तो भाव उपजला पाहिजे. आता उलट बोलतो तुम्हाला. सीतेचं आहेत एकनिष्ठ राहिल्यामुळं, कैकेयीचं का नाही?
कधी बघितले कैकेयीची मूर्ती आहे? नाव ठेवत नाहीत महाराज लोक. मी एका गावात गेलो, म्हणे आमच्या गावात कैकेयी. म्हणलं भाग्यवान आहेत. एका गावात दुर्योधन नाव होतं. मी म्हटलं का ठेवलं? म्हणलं जगाला कळायला पाहिजे, जे कोणी ठेवत नाही ते आम्ही ठेवतो. उपजला भाऊ. रावणी नाव आहे. तुम्ही पुन्हा ऐका, दुसऱ्यासाठी घातकच नाहीत. तुमची बुद्धी तुम्हाला मोठी करणारी असते, तुमची बुद्धी तुम्हाला पतित करणारी असते. 6व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर श्लोक आहेत. उद्धरेद आत्मनात्मानम. आपला आपण उद्धार करायचा असतो. मी विद्वान आहेत, मला फायदा आहे ना. मी चांगलं काम केलंय, मला फायदा आहे. तुम्ही काय करणार आहेत त्याला? एकाला आमचा मित्र आहे, खूप चांगला शिकलेला, त्याला ज्ञानेश्वरीच कळत नव्हती. 30 वर्ष तिकडं राहिलं, मराठी येत नाही. आया क्या न गया क्या त्याच्यातच तिकडं राहिलेला आहे. आणि सगळे संस्कृतचे सूत्रपाठ. ते डाणे दोषे सजदत नाही मात्र ठक ठक काही कोरप. आला माझ्याकडे, मला म्हणे महाराष्ट्रातल्या लोकांना काही कळत नाही. म्हटलं तुला हक्कलं याच्यावर तर समजून घे. काय कारण आहे? म्हणे काहीच कळत नाही या लोकांना. अरे म्हटलं तुला कळत नव्हतं म्हणून तू शिकायला गेला काशीला. सगळेच काशीला पाठवू का म्हणलं शिकवायला? बघा ते टप्पा कसा आहे. नाही आता मला असं वाटतं शास्त्रीजी ह्या लोकांना जरी व्याकरण कळत नसलं तरी ज्ञानेश्वरी कळते. मग माझी इच्छा आहे ज्ञानेश्वरी सांगायची. म्हणलं सांग. म्हणे मला कळत नाही. म्हणलं परत प्रयत्न कर. म्हणे आता बुद्धी साथ देत नाही. कोणत्या वेळेस कोणता भाव जन्माला यावा याच्यासाठी प्रार्थना आहे. तुम्हाला संस्कृत शिकायचं ना, 65व्या वर्षी जन्माला आलात भाव आणि म्हटले आम्हाला संस्कृत शिकायचं, अक्षर कळत नाही महाराज. नवीन विदेशातले लोक येऊन मराठी शिकतात. खरंच मराठी कळते त्यांना? असे शब्द ना तोंड भरवणी बोली जे मी एकदा बोललो होतो. आणि ते नवीन युपीतला माणूस मराठीला म्हणजे तोंड भरून कसं बोलतात. म्हटलं तुला कळणारच नाही. महाराष्ट्रातच जन्माला यावं लागेल. तोंड भरवणी ओवी आहेत. तोंड भरून बोललो म्हणजे काय? तुम्हाला कळालं तोंड भरून बोलणं म्हणजे काय आहे. पण नवीन माणसाला काय समजून सांगणार आहे तुम्ही? विठ्ठला विठ्ठला. ते फील आहे. योग्य वेळेस योग्य वयामध्ये योग्य भाव जन्माला आला पाहिजेत. याच्यासाठी प्रारब्ध लागतं. तुकोबरायांचं वय होतं. तुकोबरायांचं वय होतं. तपश्चर्या करण्या इतपट अंगामध्ये ताकद होती. आणि म्हणून ते भगवंताला प्रार्थना करत, देवा संसार कळाला, संसारातली माणसं कळाली, जन हे सुखाचे सगळं कळालं. आता परमार्थ करावा म्हणून भाव जन्माला आलाय. ह्या भावाला टिकव. नाही आमच्या गडावर लय पोरं येऊन गेलेत. मला 200-200 पोरं येऊन गेलेली आहेत. नवीन नवीन ती कीर्तन ऐकतात शास्त्रीचं. त्यांना अशी लहर येते कीर्तनकार व्हावं. येतात आईबाप मस्त नवीन धोतर घेऊन येतात. गडावर येतात. 4-5 दिवस राहतात. त्यांच्या लक्षात आता इथं जेव म्हणणारं कोण नाही, जा म्हणणारं कोण नाही, कपडे धुणारं कोण नाही, काहीच नाही. गडावर 5-6 दिवस राहतात. नाही कळालं मग पोटात दुखायला लागतं. आम्हाला माहिती ना का दुखतं ते. अगोदर 200 मुलं आहेत तिथं, त्यांच्या पोटात दुखत नाही, तेच खातात. आणि मग आमचे शास्त्रीजी फोन करतात घरी, तुझ्या मुलाच्या पोटात दुखतं, घेऊन जा. जातो. उपजाला रोज असं वाटतं तुम्हाला चांगलं करावं, चांगलं करावं. जे जाड झालेली माणसं आहेत ना, मी त्यांना सांगत असतो जरा हे गुडघ्यावर ताण देणार आहे बरं का, जरा कमी खा. उद्यापासून डाएट. पुन्हा बोलू का तुम्हाला, आपल्या हातानं आपलं शरीर खराब करणं याच्या इतकं दुसरं पाप नाही महाराज. किती लहान वस्तू असतात.
2 आणि 10 रुपयाचं जेवण असतं. किती खावं? अहो हे शरीर मिळत नाही. देवादिकांना दुर्मिळ आहेत. नरदेह दुर्लभ, एवढं शरीर दुर्लभ आहेत. अरे मिळालेलं शरीर सांभाळता नाही आलं, अध्यात्म काय सांभाळणार तुम्ही? विठाला विठाला. तुम्ही म्हणता महाराज शरीर सुद्धा काळ सारा वाचिल जो अभंग आहे ना, हे परमार्थिक लोकांची लाईफस्टाईल आहे. सकाळी उठल्यानंतर काय करायचं, चालायचं किती, व्यायाम किती करायचा, युक्त आहार, जागेवर गणपतीसारखं बसू नका, विहार पण पाहिजे. आता काय काही महाराज लोकांना उठवण्यासाठी 2-2 महाराज लागतात. झाड असतात महाराज, खाऊन खाऊन. आणि काय काही तर आता बोलू नये ह्या गोष्टी. आता स्वतःला सांभाळू शकत नाही, यांना देवच सांभाळतात. आणि अभिमान कोणता? महाराजांनी तपश्चर्या केली. काय तपश्चर्या केली? एवढं अन्न पचवलं, याची तपश्चर्या. एक कीर्तनकार होते महाराज, महाराष्ट्रात फार प्रसिद्ध होते. त्यांची जेवणाची एक टेक्निक असायची. त्यांना 12 पुरणपोळ्या लागायच्या. 12. हे माझ्या देखीची गोष्ट आहे. आणि जेवायला बसले की 7-8 तर ते सहज खायच्या. आता त्याच्या पुढं खायला अपमान वाटायचा त्यांना. मग ते आग्रह कोणीतरी केला पाहिजे ना. आग्रह करवून कसा घ्यायचा? हो असं काय करताय, हो वाढाव पोळी. मग तो काय म्हणतो, तुम्ही घेता का? हो आपण दोघं घेऊ. एक आग्रह लगेच दुसऱ्या शेजारी बसलेला आहेत, यांच्यासाठी आणा. मग त्याला वाटतंय ना महाराज मी घेईल, पण तुम्ही घेतलं. हा अति खाल्ल्याने झोप येते. बघा शब्द, सायन्स काय सांगतं, अति खाल्ल्याने झोप येते. याचं कारण आहे, पोटातलं अन्न पचवायला ताकद लागते. नीट आहे का? जास्त खाल्ल्याने ताकद कधीच येत नाही. मेडिकल सायन्स बघा. युक्त आहार केल्याने ताकद येते, अति खाण्याने ताकद जाते. मग काय होतं, तुम्ही जास्त जेवण केलं, मग शरीरातलं रक्त मिश्रण पोटाकडे येतं. मग त्या प्रकृतीला पोटातलं अन्न पचवण्यासाठी मेंदूचं रक्त कमी करावं लागतं. आणि मेंदूचं रक्त कमी करण्यासाठी मेंदू झोपी घालावा लागतो. मग तुम्ही बघा, तुम्ही लग्नातलं जेवला असेल, पाहुण्याचं खाल्लं असेल, काय काही माणसं बघा ना असे भाग्यवान, नुसतं गाडीत बसायचं आहे, शरीर आहे महाराज, आवाज आणि झोप संगच.
बरेचसे महाराज लोक जो घोरणं ऐकून ते कीर्तन करतात काय असं वाटतं. माझा अर्थ वेगळा आहे. ज्यांना शरीर सांभाळता नाही आलं ते बुद्धीला आणि तत्त्वज्ञानाला काय सांभाळणार. मरेपर्यंत ओव्या उपस्थित पाहिजे, त्याचं नाव परमार्थ आहे. विठाला विठाला. डोळ्याच्या समोर ओव्या नाचल्या पाहिजेत, त्याला म्हणतात अभ्यास केलेला टिकणं. हां केला होता, मी एकाला विचारला रे असा असा प्रश्न आहे, मला नाही माहिती बुवा. अरे पण शिकले ना तू, पहिला नंबर आला होता. झालं केलं महाराज. आता तुम्हाला अजून टेक्निक सांगतो. समोर बसलेल्या लोकांना आमचं जाऊ द्या. जेवढे UPSCचे पुस्तक आहेत ना, UPSC कलेक्टर होण्याचे पुस्तकं, ते सगळे प्रश्न 4थी ते 10वीपर्यंतच्या पुस्तकात आहेत. पण जेवढे कलेक्टर झाले त्यांना विचारा अभ्यास करताना काय केलं. 4थी ते 10वी पुस्तकाचा अभ्यास केला. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर का बीज आहे, ते बीज पकडलं तर कलेक्टर व्हाल. आणि तुमचं काय होतं, पुढचं लक्षात राहतं, मागचं लक्षात राहते. ते बीज आहेत. हरिपाठ विसरणं, ओव्या विसरणं, बीज विसरणं हे टेम्पररी आहे सध्या. विनोद लक्षात ठेवणं, कथा लक्षात ठेवणं, व्यथा लक्षात ठेवणं, हे सगळं तात्पुरतं आहेत. जीवनाला उच्च करणारा जो भाव आहे तो कायम लक्षात राहिला पाहिजे. महाराज आमच्याकडून होत नाही, प्रार्थना करा तुझे कृपे सिद्धी जाओ. आज सांगितलंस ना तू, हे सिद्धी जाण्याकरता तुझी आम्ही प्रार्थना करतो. भाव उपजलेला आहेत, तो शेवटपर्यंत टिकला पाहिजे, परमार्थ टिकला पाहिजे. जनता येणारी जाणारी आहेत महाराज. म्हणून मी तुम्हाला पहिल्या वेळेस म्हटलं होतं की राजकारणी लोक बघा आयुष्य खर्च करतात, कंटाळत नाही ते प्रवासाला. छोटे छोटे कामं असू द्या त्यांचे, रात्रचे रात्र जाताना येताना दिवस प्रवास करतात, मग जाऊन ते सत्ताधारी होतात. त्यांचा चालण्याचा अभ्यास करा, प्रवासाचा अभ्यास करा, झेपतच नाही. मी एका महाराजाला 2 दिवस बरोबर ठेवलं, 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मग काय म्हणे एवढा प्रवास आपण करत नाही, मग कशाला नाव ठेवतो गडाला. प्रवास होत नाही. मुंबईहून औरंगाबाद, औरंगाबादहून पुन्हा मुंबई नाही म्हणे आपल्याला जमत नाही. कुणी सांगितलं कुठाला करायला, मग गप बस. मग पायावरचा ढीग बघू नको, मग आकडे बघू नको. हे जर करायचं असलं, उपजला भाव तो टिकला पाहिजे. गीतेमध्ये फार सुंदर शब्द आहे, तो भाव टिकवणं म्हणजे एकेह कुरुनंदन. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह, एकाच सिद्धांतावर ठाम असलं पाहिजे. बहुशाखा म्हणजे अव्यावसायिक लोक आहेत ना, रोज वेगळं सुचतं. काही मुलं आहेत आमच्या आळंदीमध्ये, सकाळी 5 वाजता पखवाज वाजवतात, 7 वाजता पाठाला जातात, 12 वाजता जेवतात, 2 वाजता गायनाच्या क्लासला जातात, आणि संध्याकाळी 6 वाजता जिमला जातात. बहुशाखा. आणि 10 वर्षांत कशातच काही नसतं. गायन येत नाही, एक ठिकाणी मन नाही, आणि एक धरीला चित्ती, एकच तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. आणि तो भाव जन्माला येण्यासाठी पुण्य पाहिजे, म्हणून चांगलं वागावं लागतं. विठाला विठाला. तुम्ही मला महाराज येणे काय होणार आहेत. फार गोडा. मग अरे भाव उपजला ना
बघा गीतेच्या विरोधातला अभंग आहे हा. भाव उपजला मग लाभ सांगितला. गीता सांगते कर्म करा पण फळाची अपेक्षा तुकोबाराय म्हणतात लाभ नाही या परत फळ आहे. एक भाव उपजला पाहिजे, तो जर टिकला ना तोच लाभ आहे. आणि त्या एका कामासाठी जग तुमच्या पाया पडतं. एवढं विशेष आहे जीवनामध्ये. एकाने कीर्तन ऐकलं गडावर, अट्टल दारुड्या होता, दारूशिवाय जमतच नव्हतं. खरवंडी उपजला भाव, महाराज उद्यापासून दारू बंद. 20 वर्षाची सवय, काम करत जात आणि नेमकं त्याच्या घराकडे जाताना दुकान दारूचं. पण त्यांनी ठरवलं रात्री कीर्तन ऐकलं आपण उपजला भाव पक्क. आणि चमत्कार बघा, त्या दुकान जसं जसं जवळ येत होतं तसं तसं तो कट्टर होत होता. नाही जायचं, जवळ येते, नाही जायचं, जवळ येते. आणि असं ते मनात, आता ती सवय 20 वर्षाची महाराज, तुम्हाला काय नावं ठेवतं, तुमचंच आहे ना. आता तुम्ही कीर्तनाला बसला, सकाळी ग्रामपंचायत लागू द्यावर, कसली समानता, कसलं काय आलं, लगेच सकाळी काउंटिंग सुरू, इथं इतकी मते, तिथं तितकी मते, उपजला काय. ह्याला कट्टरता लागते, त्याला प्रारब्ध लागतं महाराज. आणि कसं तरी दुकानाचं गेट त्यांनी बघितलं आणि मनाला आवरून पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्यांनी श्वास टाकला. 20 वर्षात जे घडलं नाही त्याच्यावर आज विजय मिळवला. चल या खुशीत दारू पाजतो. विठाला विठाला. जे 20 वर्ष करू शकला नाहीत असा पुरुषार्थ आज झाला. काय उपजला कट्टरता. ठरवलं ना इतकं पक्क पाहिजे की ते बदललंच नाही पाहिजे. म्हणून तुकोबाराय घडले. एकदा संसार सोडला, जाळोणी संसारा बैसलो, एकदा सोडला पुन्हा नाहीच. एक लक्षात ठेवा, एक कट्टरता आहे. आणि त्याला देवाची प्रार्थना, देवाला प्रार्थना करावी लागते. देवा चुकून भाव जन्माला आलाय, ह्या भावाला, या भावनेला तू टिकव. आणि ते टिकवण्यासाठी त्या एरियामध्ये लोक राहावं लागतं. जर विद्वान असाल ना तर मूर्ख माणसं जवळ करता येत नाही. आणि मूर्ख माणसं रागवल्याशिवाय राहत नाही. का त्यांच्या विरोधामध्ये अभ्यास करायला बसलं, महाराज जाऊ द्या ना, किती दिवस करताय. माझं सांगतो तुम्हाला, मी सुरुवातीला अभ्यास करत होतो. जेव्हा अभ्यासाला लागलो 78ला, तर 98ला आमच्या घरातले लोक विचारायले, महाराज किती दिवस अभ्यास करताय. आम्ही ऐकलं अभ्यासाने डोकं खराब होतं. उपजला काय भाव आहे बघा, काय विचार आहे त्यांचे. किती दिवस 98ला. अरे म्हणजे अजून राहिलंय थोडा 2-3 वर्ष, करू दे जरा. काय गरज काय, किती दिवस. जन्म गेलं ना, तारुण्य गेलं ना, याचं नाव आहे संगत. मरेपर्यंत जो विद्यार्थी असतो त्याला विद्वान मानतात. नाही तर हेच कीर्तन दुसरीकडे, दुसरंच कीर्तन तिसरीकडे. आमचा एक मित्र आहे, तो आयुष्यभर 2च कीर्तन, काल्याचं कीर्तन आणि आदल्या दिवशीचे कीर्तन. पूर्वी असं असायचं आमच्या काळामध्ये, काल्याचे कीर्तन आणि संध्याकाळचे कीर्तन एकच ठेवायचं, एक पाकिट देता यावं म्हणून. 2 कीर्तन, कुठेही गेले की 2 कीर्तन, संध्याकाळी सकाळी, संध्याकाळी सकाळी. संसार झाला हो त्याच्यावर. उपजला 3रं कीर्तन. मी विचारलं चाललं कसं काय. एक गाव आहे का म्हणे महाराष्ट्रात, आणि त्या काळात रेकॉर्डिंग नव्हती. आता हाच अभंग तुम्ही पिंपळनेरला ऐकला, हाच अभंग तुम्ही आज ऐकताय, सेम असतं तर तुम्ही लगेच उठले असते. मटेरियल वेगळं आहे, नाही जरा अभंग सेम आहे पण मटेरियल वेगळं आहे. पण त्याच्यासाठी कट्टरता लागते, त्यासाठी अभ्यास लागतो, त्यासाठी जीवन लागतं. काय नाही सांगितलं हे पण कळायला पाहिजे. काही कीर्तनकार मी बघितलेत, जिथं खा करतात ना तिथंच ते खा करतात. खोकला नसला तरी खा करतात.
हे का असतात माहिती का? यांच्या कुळातलं ते प्रकरण. विठाला विठाला. टेप लावा त्यांचा, टेप. आणि त्यांना कीर्तन करावं आणि टेप लावा. 1 मिनिटामध्ये फरक पडणार नाही. दोघांचा आवाज एकाच वेळेस सारखा येईल महाराज. माझा अर्थ चुकीचा आहे. लाभ होत नाही या लोकांना. भोगतये न तू मुक्तये म्हणतात. लोकप्रसिद्धी मिळेल, पैसा मिळेल, मान मिळेल, पण जो सन्मान असतो तो सन्मान नाही मिळत. जर रोज भाव टिकला, शेवटपर्यंत टिकला ना तुम्हाला, शेवटीचा दिवस जेवढे डॉक्टर आहे, जेवढे वकील आहेत, जेवढे कलेक्टर झालेले आहेत, यांच्या चरित्राचा तुम्ही अभ्यास करा. तो भाव टिकलेला आहे त्यांचा. तरुणपणामध्ये 1000 प्रलोभन असताना देखील वेळेवर लक्ष देऊन 12-12 तास, 16-16 तास लाईटीच्या खाली अभ्यास केलेला आहे. तुम्ही सगळ्या मोठ्या लोकांची चरित्र ऐका. रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली अभ्यास केला आहे. आता घरात लाईट आहे, टेबलवर लाईट आहे, टेबल लॅम्प, तरी ते पोरगा अभ्यास करत नाही. म्हणून खूप अवघड आहे बरं का. महाराज लोकांची पोरं महाराज होणं खूप अवघड गोष्ट आहे. उपजाला हाच भाव नाही उपजत. कोणत्याही नेत्याची मुलं, कष्ट करणाऱ्याची मुलं होणं अवघड आहे. सुविधा मिळतात, भाव जन्माला येत नाही. आपल्याला हे करतो, कशा करता करायचं म्हणते. गरिबी असते, सलते ती. कलेक्टर होतो, त्याला गाडी मिळते, बंगला मिळते. त्याच्या पोराला जन्माला आल्यानंतर ते मिळालेलं असतं. तो म्हणतो कष्ट कशाला करायचं. भावच जन्माला येत नाही. ऐश हे जीवन नाही आहे माणसाचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे जीवन नाही. जीवन काय? लाभ नाही या परता. जो भाव उपजला आणि तो जर टिकला ना, शेवटीचा दिवस गोड व्हावा. तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ना, चांगलं राहण्यासाठी कष्ट करावं लागतं. तुम्हाला डॉक्टर म्हणून घ्यायचं आहे ना, 4 वर्ष कष्ट करावे लागतील. कष्ट. 4 वर्षानंतर लोक तुम्हाला डॉक्टर मानतील. भागतं का तेवढ्यानी? बोला ना. 4 वर्ष झाले, डॉक्टर पदवी मिळाली, प्रॅक्टिस कोण करणार? प्रॅक्टिस म्हणजे कट्टरता. जे शिकलात तुम्ही ते मरेपर्यंत तुमच्या लक्षात ठेवणं म्हणजे कट्टरता. नाहीतर 2 वर्ष गुण आला. बरेच डॉक्टर आहेत ते आणि माशाच आहे त्यांच्या दुकानामध्ये. जा तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघा काहीच नाही, काहीच नाही. तेच कधीही आपले पेपर वाचतायत जगात कुठं. अरे तू कोण आहेस? डॉक्टर आहेस. माणसं वाचणं, राजकारण काय वाचतो? लाभ नाही आपण. म्हणून हे जो अभंग आहे ना, या अभंगाचं एवढं पतन झालंय. याजसाठी केला होता हा अभंग लग्नाचा आहे. याजसाठी केला होता ठास, शेवटीचा दिस लग्नाचा अभंग आहे हा. आणि 10व्याला वापरतात. त्याचं चरण बघा. तुका म्हणे मुक्ती परिडिली. मी मुक्ती, तुकोबाराय म्हणतात मी मुक्तीबरोबर लग्न करतोय. आता 4 दिवस आहेत ना पुढचे माझे हनीमूनचे आहेत. वाईट नका वाटून घेऊ. आता दिवस 4 आणि तो वापरतात कुठं 10व्याला. आणि तुम्हाला वाटतं हाच अभंग आहे, त्याला वाटतं चांगलं झालं. अरे कुठं पतन आहेत. त्या अभंगाने तुझी संगत केल्यामुळं तो पतित झाला. विठाला विठाला. आता निश्चिंतीने पावलो लाभ नाही या परता. निश्चिंत राहण्यासाठी कष्ट आहेत. 2-4 एफड्या टाका, पुढचं जीवन निश्चिंत राहतात महाराज. कमवून ठेवा. किती करोना येऊन इथं काही येऊ, ज्यांनी साठवण केलेली आहेत ते बिंदास असतात. शेतकरी करोनामध्ये उपाशी मेला नाही महाराज. 4-4, 5-5 पोती धान्य पडलेले त्याच्या घरात. मेले शहरातले लोक, ज्ञानी लोक. 2 दिवसाचं दळून आणलेलं आहेत. पावशेर डाळ, 2 बटाटे, 2 मिरच्या,
आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन. आणि ही सवय लय वाईट. हल्ली 2-4 ॲप निघालेले आहेत. ऑर्डर करा, घरात जेवण मिळते. मी तरी करोज टायमाला म्हणतोय 2-4 बटाटे आणि 2-4 दिवसाचं होतं, पण आता तर अजिबात नाही. घरी गेले की ॲप करतात, तुमचं जेवण हॉटेलातून येतं. आता तर घरात काहीच नाही, चहा नाही, साखरही नाही. ऑर्डर केली की चहा येतो, ऑर्डर केली की काय येतं. नाही कळालं तुम्हाला? त्या ऑर्डरच्या नादामध्ये आळशी झाला तर शरीर खराब झालं तुमचं. लाभ नाही या परता. आणि याच्या पुढचा एक टप्पा तुम्हाला, शेवटचा टप्पा सांगतो. जो भाव आहे ना, त्याचं स्वरूपच तुम्ही असता. सद्भाव जन्माला आला संत व्हाल, दुर्भाव जन्माला आला दुर्योधन व्हाल. भाव चुकला तुम्ही चुकाल. आणि यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. जसं तुमचं अंतःकरण असेल तसं तुम्ही व्हाल. देवाची भावना करा, लोक भगवान बाबा आणि वामन भाऊ सारखे तुम्हाला देव मानतील. हा भावनेचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा, हा माणसंच आहेत, पण भाव बदलला, पूज्यत्व आलं. जे पूज्य आहेत त्यांचे लफडे ऐकले, भाव संपला. म्हणून उपजला भाव परमार्थाच्या विषयी, माऊलीच्या विषयी, ज्ञानेश्वरच्या विषयी भाव उपजला, तो भावच फळ देणार आहे. विठोबा रखुमाई.